कोल्हापूर सीपीआरमध्ये काही डॉक्टर आणि खाजगी रक्त तपासणी लॅब चालक यांची गरीब रुग्णांच्या नातेवाईकांकडून बेकायदेशीर पैसे उकळण्याची धक्कादायक मिलीभगत उघड झाली. स्वाभिमानी संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष रुपेश पाटील यांनी ठोस पुराव्यासह हे रॅकेट उघड केल्यानंतर मंगळवारी लॅब चालकाने वसूल केलेले 14,400 रुपये 15 नातेवाईकांना परत केले. सीपीआरमध्ये खाजगी लॅब येण्यास बंदी असतानाही काही लॅब चालक खुलेआम रुग्णांच्या हातबलतेचा गैरफायदा घेत होते. एका शिफ्टमध्ये 50,000 रुपयाची बेकायदेशीर वसुली होत असल्याचं समोर आलं असून दिवसाला 4 ते 5 लाखाची वर कमाई होत असल्याचा आरोप पाटील यांनी केलाय. यातील 50% कमिशन डॉक्टर घेतात असा गंभीर आरोप त्यांनी केलाय. सीपीआरच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पैसे परत देण्याचे आश्वासन दिले होते, मात्र खालच्या पातळीवर टाळाटाळ सुरू होती. अखेर रुपेश पाटील यांनी स्वतः पुढाकार घेत नातेवाईकांना सीपीआर आवारात बोलवले व लॅब चालकाकडून रक्कम परत मिळवून दिली. आता या रक्त तपासणी रॅकेटमधील डॉक्टर आणि संबंधितांवर सीपीआर प्रशासन कोणती कारवाई करते याकडे सर्वांचे लक्ष लागले. गोकुळ सोबत